वाजले 9:15 लयच उशीर झाला लवकर जायला पाहिजे होतं ब्लॉग लीड करू जाईल मी टाइम दिला चल रे येऊ मी नंतर आपण भेटू तुम्हाला बघा आत्ता झाल्या गाडी लावली इथं निघले आता मी घरा चला नळ ते जॉईन केले पण पाणी स्लो येतं थोडा बघूया आता ते या झाल्यावर तिथं पण खोदलेला तिथं पण हे गेलेला चला त्यावेळेला घरा आता जस्ट बघूया काय आहे काय नाही वरती आहे वरती दीदी आहे माझी दीदी आहे ही बघा माऊ काय खाते काजू काजू खाते तू बघा काजू घेतले नाही कुठले ग ते लांब मुले मोठे काय झाले त्यांना इकडे इकडे ते दाखव इकडे दाखव इकडे दाखव ना जरा इकडे बघा अजून आंबा बघा किती आहेत अजून इकडे बघा आंबे बघा अजून आवडं आंबे आहेत अजून तर अजून जेलो तर अजून घेऊन येणार आहे मी पिकलेले आंबे अजून घेऊन येणार असेच आणि आजचा सवितानी जरा मेनू वेगळाच बनवलेला आहे क बनवले ग तिने फ्राय राईस बनवले आज फ्राय राईस आता अजून मिनी पण बघला ना तो कसा त्या ती मला सांगते की फ्राय राईस आहे आणि दुसरा मेथीची भाजी बनवली तिने आता तो फ्राय राईस तिने लावले गरम करीत लावले आता तो होऊ दे गरम जरासा मग ती हे करीन आणि आता मोबाईल काय नाही इथं जवळ नाही तर तुम्हाला दाखवलं असता हिने गाणी कसा ठेवले इंस्टावर जाऊन बघा सविताची आयडीवर जाऊन कसा तिने हे ठेवले इंस्टावर स्टोरी बघा आम्ही त्या दिवशी गेलतो ना तेव्हा फोटो काढलेले तो फोटो टाकले सो आता तुम्हाला दाखवत आता तो जेवण गरम होऊ दे तर मग दाखवतो काय कसा राईस बनवले हिने फ्राय राईस तो इकडे बघा हा बनवले फ्राय राईस वाटाणा भात फ्राय राईस वाटाणा भात काय बी नाव देतो ही फ्राय राईस राईस आणि इकडे आंबा कापले आपल्याला इकडे आहे भाजी आहे अजून मेथीची आणि हे साबुदाण्याच्या बनवल्या घरात तिने आणि ताईनी त्या चालल्या या जेवायला बघा कशी जेवते घासावं घास रिद्धी आज कशी आताशी जेवते नाही का माझी रिद्धी आज आताशी जेवते हा आता रोज माझी रिद्धी आताशी जेवत जाणार तिला आता सवय झाली जेव्हा आताशी जेवायची ना बाबा आता 6 वाजल्या आता निघल्या मी हे बघा आता तुम्हाला दाखवता इथं काम चालू अजून नगांचा नलांचा काम चालू सगळ्यांचा आपण चालले आता गाडी आपली गाडी मस्त आहे की झेव इकडचं जाऊ चला काय होतं आपला टाईम लय होतं रोजचाच आपल्याला तरी आज आता हल्ली कालपासून गरम कमी होतं म्हणून काय वाटत ना आता गरम असं होतं तर निघूच वाटत ना तरी आज 6 वाजता निघल्या म्हणजे मस्त की तरी पण उशीर झालेत म्हणा चला बघूया हे बघा आता जेवून गाडीवरनं आलो जेवलो बिवलो आणि आता मी निघलोय जायला महडला आता चाललोय कुठे मी महडला चाललोय कारण उद्या संकेश्वरी आहे ना तर मग आजच निघतो आम्ही या टायमात सो चला तुम्हाला भेटू नंतर थोड्या वेळ तर रस्त्यात आता निघलो बी नाही तर बघा इकडे कल्याण पट्यावर किती ट्रॅफिक लागले जवळजवळ 5 मिनिटं झाली इथं कल्याण पट्यावर येऊन तरी लाईन काय हालत नाही अजून काही ट्रॅफिक नाही काय म्हणजे रिझनच नाही त्याला ट्रॅफिकला आता थांबलो इथं असाच चहा पाणी करत होती पण इथं काही टपरी वगैरे काही दिसतच नाही बघूया आता थांबलो एका पंपावरती आता इथून थोडाच जवळ आहे आपला मंदिर मग तुम्हाला मंदिराची इथं पण दाखवतो मी चला हे बघा आता पोचला मी महडला गर्दी तेवढी काही जास्त वाटत नाही गाड्या काही जास्त आहेत नाही ही आपली गाडी बघूया आता तिथं मंदिराजवळ गेल्यावर समजेल काय कसं आहे ते
आपण आता निघलोय मस्त की मंदिराकडे जायला. केली गाडी लॉक केली. इकडे गाड्या इकडनं पण रस्ता जायला. आपण आता चाललो इकडनं. समोरून गाडी येतात एक. आपण आता महर्षी मंदिराजवळ मस्तपैकी समोर मंदिरातला महर्षी गणपतीचा वरद विनायकाचा. लाईन आहे थोडीशी. छान प्रकारे दर्शन वगैरे झालं आमचा. छोटीशी थोडी आरती पण होती. तळ्यातलं पाणी तर पूर्ण सुकलं आहे इथल्या. हे बघा तळ्याचं पाणी बघा पूर्ण कमी झालं आहे. तळ्याचं पाणी एवढंच राहिले. पहिले बोललं तर इथपर्यंत येतं पाणी. आता एवढा कमी झालं. एवढंच पाणी राहिलं आहे तळ्यात. चला अशा तऱ्हेने दर्शन वगैरे झालं आपला. आपण निघू आता मस्तपैकी जायला घरा. आजचा रस्ता पकडू. आता वाजल्यान 1:30. बघूया घरी जायला 1 घंटा लागतो का 1.5 घंटा लागतो. तर चला भेटू आता गाडीजवळ. चला मस्त एकदम भारी दर्शन झाला. गर्दी बी नव्हती काहीच नव्हती. थोडीफार पब्लिक होती अशीच जास्त नव्हती. म्हणजे इतर वेळेस येतात तेव्हा जाम गर्दी असतं. आज तेवढी काय गर्दी नव्हती तिथं. चला या गाडीत बसू आपलं मस्तपैकी. ते येतीलच जातात आपण बाकी. चहा प्यायची तलब लागली आहे ना. चहा पिऊ आपण मस्त घेणार घेऊन. आबू भाई आपला आता चहा पिणार आहे मस्तपैकी. गाडी कशी दिसते ना. आबू थांब.
वाजले 3. आता जस्ट पोचल्या घरा मी. चला जाऊ पण एंट्री करू आतमध्ये. सगळं अंधार केलं, सगळे झोपलेत ना.